नमस्कार. इथे मी माझी रोजची कणिक मळण्याची पद्धत दाखवणार आहे. तुम्हाला ही पद्धत आवडली तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने रोज कणिक मळू शकता. ह्या पद्धतीचा वापर करून कमीत कमी 2 ते 3 मिनिटांमध्ये कणिक मळून तयार होते आणि ही पद्धत कुठेही यूट्यूबवर बघायला मिळणार नाही, कारण ही माझ्या रोजच्या कणिक मळण्याच्या सवयीतून तयार झालेली आहे. पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इथं मी माझी पहिली पीठ मळण्याची पद्धत दाखवते. त्यामध्ये मी काय करायचे, पिठामध्ये पाणी ओतायचे आणि हाताने पिठाचा गोळा बनवायचा प्रयत्न करायचे. गव्हाचं पीठ चिकट असल्यामुळे तळहात आणि हाताची बोटं पूर्ण भरली जायची. त्यामुळे मला कणिक मळण्यासाठी 7 ते 8 मिनिटं टाईम लागायचा. त्यामुळे मला कणिक मळायचं काम खूप कंटाळवाणं वाटायचं. आता मी तुम्हाला रोज वापरत असलेली पद्धत दाखवते. ह्या पद्धतीमध्ये कमीत कमी हातभरता कणिक मळून तयार होते. ह्या पद्धतीमध्ये मी काय करते, एका हाताने पाणी ओतते आणि दुसऱ्या हाताची बोटं आहेत ना, ती पिठामध्ये फक्त गोल आकारामध्ये फिरवायची. इथं आपण पिठाचा कोणत्याही प्रकारचा गोळा बनवत नाहीये, फक्त हाताच्या मदतीने पिठाला ओलं करून घेतोय. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, माझा हात जिथं पीठ कोरडं आहे तिथं फिरवते आणि दुसऱ्या हाताने पाणी ओतते. असं केल्यामुळे सगळं पीठ आपलं ओलं झालेलं आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, माझ्या हाताचे फक्त पुढची बोटं भरलेले आहेत आणि आपलं पूर्ण पीठ आतापर्यंत ओलं झालेलं आहे. इथं आपलं पीठ ओलं झालेलं आहे. आता आपल्याला फक्त ओल्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं त्याला मळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीमध्ये आपण आधी पिठाला ओलं करून घेतोय आणि पुन्हा त्याचा गोळा बनवून घेतोय. त्यामुळे आपला हात कमीत कमी भरतो आणि त्यामुळे आपला टाईम वाचतो. इथे मी कणिक 3 माणसांसाठी मळलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ही पद्धत आवडली असेल तर एकदा नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्हाला फरक नक्की जाणवेल. धन्यवाद.